धुळ्याच्या 1,82,00,000 रोकड प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली। शासकीय विश्रामगृहातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले, तर विश्रामगृहाच्या 6 कॅमेऱ्यांच्या फुटेजची देखील तपासणी होणार आहे। आरोपी किशोर पाटील खोतकरांसोबत काम करत असल्याचं समोर आले, तर राहुल नार्वेकरांनी किशोर पाटील यांची विधिमंडळाची नियुक्ती फेटाळली होती। नियुक्ती फेटाळूनही किशोर पाटील काम करत होता, तर लवकरच समिती गठीत करून किशोर पाटील याची चौकशी होणार आहे। प्रतिमा मलिन न होणं आणि ती मलिन व्हायला न देणं हे माझं कर्तव्य आहे, माझी जबाबदारी आहे आणि त्यामुळे कुठच्याही प्रकारे महाराष्ट्र विधिमंडळाची प्रतिमा मलिन होणार नाही यासाठी माझे पूर्ण प्रयत्न चालू राहणारच। नुकतीच जी घटना उघडकीस आलेली आहे ती अत्यंत गंभीर आहे आणि निश्चितपणे त्याच्यावरती योग्य चौकशी होऊन जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे। कारण शेवटी संसदीय लोकशाही प्रणालीवरती लोकांचा विश्वास जर कायम ठेवायचा असेल तर अशा प्रकारच्या घटना ह्या निश्चितपणे घडू नयेत असं माझं प्रामाणिक मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।